असेच कीर्तन आणि अभंगाचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी रंग कीर्तनाचा या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. रामकृष्ण हरी. दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरुदास तुका ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमच्चादिलक्षणम एकम नित्य विमलमचलम सर्वार्थी साक्षभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरु तव नमामि. जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो. आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. आता हृदया फुले चौपाळूनी भले वरी बैसवी पाऊले श्री गुरूंची. आता विठ्ठला विठ्ठला किती या काळाचा सोसावा वळसा लागला सरिसा पाठोपाठी. लक्ष 84ची करा सोडवन रिघाया शरण पांडुरंगा विठला विठला. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी सेवेकरता निवडलेला अभंग संत सम्राट वैराग्य मूर्ती देहू निवासी जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा. आणि तुम्ही आम्ही प्रत्येक जण ज्या मृत्यू लोकात जन्माला आलेलो आहोत बाबा रे, हे कालचक्र कायम स्वरूपात चालू आहे. हे पाठीमागही होतं, आजही आहे आणि पुढेही राहणार आहे. बाबा या कालचक्रातून जर तुम्हाला मला बाहेर पडायचं असेल, सुटावयाचा असेल, या लक्ष 84च्या फेऱ्यातून जर वाटेत असेल येत कदाचित कोणाला मला बाहेर पडायचंय, तर त्या पंढरीश परमात्म्याला शरण जा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात का बाबा रे, जो पिंड जो देह जन्माला आलाय, उपजलेला जो पिंड आहे त्याला मरण एक दिवस निश्चित आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतात, फार पूर्वीचा जुना दृष्टांत दिलेला आहे. जे रहाट आणि गाडगं होतं ना, कारण पूर्वी विहिरीतून आडातून पाणी काढण्याकरता मडकं वापरल्या जायचं आणि या रहाटाला एक रस्सी दोरी बांधलेली असायची आणि त्याला एक मटकं माठ असायचा आणि कायम स्वरूपी तो रहाट फिरत राहायचा आणि पाणी बाहेर फेकल्या राहायचं. अशा पद्धतीने मायबापू जर यत्किंचित भोग प्रारब्ध संपून तुमचं माझं हे गाडगच फुटलं
तर तुमचा माझा लक्ष 84चा फेरा चुकला. विठ्ठल विठ्ठल. अभंगावर काही बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार तो असा, तुम्हा सर्वांनाच ज्ञात आहे आपण या ठिकाणी का आलेलो आहोत, कशा करता आलेलो आहोत. परंतु वक्ता या नात्याने तुम्हाला सर्व सांगणे माझं आद्य कर्तव्य आहे. या नीतीनुसार, या वचनानुसार आज ज्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धा करता, पुण्य स्मरणा करता तुम्ही आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत, असे कैलासवासी, गोलोकवासी, सत्यलोकवासी आमचे परममित्र असणारे, स्नेहांकित असणारे पांडुरंग मुरलीधर कोकाटे, बरोबर संत सज्जन हो, त्यांना आपल्यातून जाऊन बरोबर आज 1 वर्ष झालं आणि आपल्या पित्याच्या, आपल्या पतीच्या, आपल्या पुत्राच्या ऋणाची उतराई करणारा हा कोकाटे परिवार, त्यांच्या मातोश्री नागराई साहेब, त्यांच्या गंगा भागीरथी पत्नी मंगल पांडुरंग कोकाटे, त्यांचा मुलगा ज्योतिराम, त्यांची कन्या रुपाली रुपेश काळे आणि त्यांची दुसरी कन्या दीपाली सचिन गलांडे, इतर आप्तेष्ट नातेवाईक व कोकाटे परिवार हे सर्वजण मिळून त्यांच्या या वर्ष श्राद्धाच्या तर्पण विधीच्या निमित्ताने आजची ही ऋण उतराईची सेवा. विठ्ठला विठ्ठला. किती या काळाचा सोसावा ओळसा, लागला सरिसा पाठोपाठी, लक्ष 84ची करा सोडवन, रिघाया शरण पांडुरंगा. विठ्ठला विठ्ठला. येई पांडुरंगाने सांभाळून, संभाळोनी करुणा वचनी आळवितो. विठ्ठला विठ्ठला. सज्जन हो, या मृत्यू लोकात आल्यानंतर उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमणे. 3 कारणामुळे या मृत्यू लोकात जन्माला यावं लागतं, तिघाच ऋण उतराई करावं लागतं. विठ्ठला विठ्ठला. कारण मृत्यू लोकात येण्याचे 3 काय येतो. एक पहिलं कारण आहे पूर्वजन्मीचं पातक. दुसरं कारण आहे वासना.
आणि तिसरं कारण आहे उर्वरित शिल्लक राहिलेलं कर्म. विठाला जन्म गेले गए पातकाचे पहिलं कारण सांगितलं जन्म येणे घडे संचिताचे मूळ. कारण तुम्हाला मला जन्म का घ्यावा लागतो? पाप झाल्यामुळं. आणि मग संचिताचे फळ आपोलिया आणि मग वायावीनं दुःख वाहू नये. रुसशी काय देवावरी? देवावर रुसण्याचं काय कारण आहे माय बापू? तुम्हाला मला जन्माला आलोय, जे प्रारब्ध वशानुसार भोगायचंय ते भोगावंच लागणार आहे. विठाला भोगतो न घडे संचिता वाचोनी, 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 भोगतो न घडे संचिता वाचोनी. सज्जन हो, तुमच्या माझ्या भाग्यरेषेनुसार केलेल्या पापानुसार ते पातक उपभोगण्याकरता तुम्हाला मला पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं, पुन्हा पुन्हा मरावं लागतं इच्छा नसताना सुद्धा.
पहिलं कारण सांगितलं पूर्वजन्मीचं पातक, दुसरं कारण आहे पूर्वजन्मीची राहिलेली वासना. कारण वासनेमुळे पुन्हा पुन्हा जड भरत राजाचं उदाहरण आहे शास्त्रात. वासनेमुळे जड भरत राजाला पुन्हा जन्म घ्यावा लागला. तिसरं कारण आहे राहिलेलं नाथबाबा सांगतात कर्म. विठ्ठला विठ्ठला केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले आईचे झाले त्याची भोगाले. कारण मायबाप तुम्हाला मला जे कर्म आहे त्या कर्मानुसारच पूर्वश्रमीला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. 3 कारण सांगितली, एक पाप, दुसरी वासना आणि तिसरं कर्म. तर आता विठ्ठला विठ्ठला तिघाच्या ऋणाची उतराई करायची. ज्याने हा देह दिला, कुणी दिला हो? देवे दिला देह भजना गो मना, देवे दिला देह भजना गो मना, देवे दिला देह भजना गो मना, देवे दिला देह भजना गो मना. दोया झाला फटा वाध गेला, वाध गेला. दोया झाला झाला वाध गेला, वाध गेला. दोया फटा झाला वाध गेला, वाध गेला. देवे दिला देह भजना गो मना, देवे दिला देह भजना गो मना, देवे दिला देह भजना गो सज्जनो, ज्या पंढरीश परमात्म्याने, ज्या भगवंताने हा देह दिला, जीवनात पहिल्यांदा आल्या आल्या त्याचं नाम चिंतन करून त्याच्या ऋणाची उतराई करणं हे पहिलं आद्य कर्तव्य आहे तुमचं माझं. दुसरं, जगाच्या कल्याणात संतांची विभूती. कारण जे परोपकार करता आले आपल्यात, कशा करता आले? येथे उपकारासाठी आले, गरजा वैकुंठातून आले, त्यांच्याही ऋणाची उतराई करणं दुसरं तुमचं माझं कर्तव्य. आणि तिसरं, ज्या माता पित्यांनी तुम्हाला मला जन्म दिला, इहलोक दाखवलं, त्यांच्या ऋणाची उतराई करणं हे तिसरं कर्तव्य. विठ्ठला आणि या ऋणाची उतराई कशा पद्धतीने केली पाहिजे, काय केली पाहिजे, याला एक धर्मशास्त्र आहे मायबाप. आणि या धर्म सिद्धांतानुसार, या धर्मशास्त्रानुसार हे आजचं कार्य करणं या परिवाराचं, त्यांच्या संततीचं, त्यांच्या कन्येचं, त्यांच्या पत्नीचं, त्यांच्या पुत्राचं आद्य कर्तव्य. कारण पहा, ज्या वेळेला आपण लहान असतो, शालेय जीवनापासून आपल्या पित्याने, आपल्या मातेने तुमची माझी अगदी याच्याऐवत काळजी घेतलेली असते. ती काळजी घेतल्यानंतर पुन्हा महत्वाची काळजी असते माझ्या बाळाचं, माझ्या कन्येचं विवाह करून देणं. आणि ज्या वेळेला ही क्रिया होईल विवाहाची, त्या वेळेला माता आणि पिता त्यांच्या मुलाच्या अपत्याच्या ऋणातून उतराई झाले. आणि वृद्धापकाळाला त्यांचं संगोपन करणं आणि त्यांच्या नंतर ते गेल्यानंतर त्यांचं हे सर्व क्रियाक्रम करणं, हे म्हणजे त्यांच्या ऋणाची उतराई. विठ्ठला
बघा, गरुड पुराणात हा पूर्ण विधी सांगितलेला आहे. भागवतातही आहे, परंतु गरुड पुराणात अगदी सुलभ पद्धतीने मांडणी केलेली. गरुड पुराणात 6 भाग सांगितलेले आहेत. 2 संस्कार सांगितलेत, 2 कर्म सांगितलेत आणि 2 मार्ग सांगितलेत. अख्खं गरुड पुराण ज्या वेळेला आपण वाचू त्यावेळेला लक्षात येतं याच्यात प्रमुख विषय किती आहेत? 6 आहेत. 6 महत्वाचे विषय 3च आहेत. कोणते? तर एक संस्कार, दुसरं कर्म आणि तिसरा मार्ग. मग संस्कार 2 आहेत. कोणते 2 आहेत तो संस्कार? एक, ज्या वेळेला व्यक्ती तुमच्या माझ्यातून जाते, मायबाप हो, तसं तर संस्कार बघा, या मृत्यू लोकात जन्माला आल्यापासून संस्कार आहेत बरं का. जन्माला आल्यापासून आईच्या ज्या वेळेला 1 महिना गर्भावस्थेत तुम्ही आम्ही असतो, त्या पहिल्या संस्काराला गर्भधान संस्कार नाव आहे. आणि हा संस्कार तुम्ही आम्ही करत नाही. तुम्ही आम्ही गर्भावस्थेतला फक्त 1 संस्कार करतो, त्याचं नाव आहे डोहाळ, आणि तेही ठराविक. मग गर्भावस्थेत असताना 5 संस्कार आहेत. जन्म झाल्यानंतर ज्या वेळेला धर्मशास्त्राने जे दायी काम करते ते पित्याने कार्य करायचे. आपल्या जन्माला आलेल्या संततीची नाळ खंडणे, त्याला जातक कर्म म्हणते. तो नंतरचा जन्म झाल्यावरचा संस्कार आहे. मग जन्मानंतर, जन्माला येण्याच्या अगोदर 5 संस्कार, जन्म झाल्यानंतर 10 संस्कार, आणि जन्म देह ठेवल्यानंतर शेवटचा संस्कार, त्याचं नाव आहे अंत्येष्टी. बघा, तुमच्या माझ्या जीवनात खरं सांगा बरं प्रामाणिकपणे, माझ्या मते, माझं सांगतोय, तुम्ही फार कोण असाल तर मला माहित नाही, कारण प्रत्येक जीवावर हे आयुष्यात फक्त 3च संस्कार होते गुंडा महाराज. बघा, फार फार तर एखाद्याच्यात उपनयन विधी नावाचा संस्कार होतो, त्याला आपण मुंज म्हणतो. बघा, 16 संस्कारातले पहिले 5 संस्कार तर एकही होत नाही. मग तुमच्या माझ्या पहिला 12व्या दिवशी संस्कार होतो, त्याचं नाव आहे नामकरण विधी. बरोबर आहे? पहिला संस्कार प्रत्येकाच्या जीवनात होतो, त्याचं नाव आहे नामकरण विधी. साध्या भाषेत सांगतो, नाव ठेवणे. अजून कोणाला समजलं नाही तर त्याच्या पुढे सांगू का? विठ्ठला विठ्ठला. नाव ठेवणे पहिला विधी झाला जीवनातला. दुसरा विधी आहे, आता सावधान समीव साधा समीपयसे. बरोबर आहे? प्रत्येकाच्या जीवनात दुसरा संस्कार होणारा विवाह नावाचा संस्कार, आणि जीवन संपल्यानंतर तिसरा संस्कार होतो, त्याचं नाव अंत्येष्टी. विठाला विठाला किती संस्कार झाले हो? 3 संस्कार झाले. धर्मशास्त्राने संस्कार किती सांगितलेत? 16. आणि जर 16 संस्कारातले 3च झाले तर मग 13वा करावा का नाही करावा सांगा? 16 संस्कारातले 13 संस्कार राहिले, म्हणून 13वा करायचा. विठ्ठला विठ्ठला. आश्मा नावाचा एक सोयऱ्याला मारायला दगड दिलेला असतो बघा, आश्मा नाव आहे त्याला. त्याला जीव खडाई काही भाषेत म्हणते. तो आश्मा नावाचा दगड सोयरा सांगतो लांब झाडाला बांधून ठेवा. धर्मशास्त्राच्या नियमानुसार तो आश्मा नावाचा जो घरात आपण दीप ठेवतो त्या दीपाच्या समोर ठेवायचा आहे, आणि त्याच्यावर संस्कार व्हावे लागतात उर्वरित. पण आपण वेगळंच करतो जीवनात. आपण म्हणतो लांब दारातल्या झाडाला बांधा. विठ्ठला विठ्ठला. मायबाप हो, हे संस्कार जीवनात तुमच्या माझ्या जसे आहेत तसे मृत्यूनंतर सुद्धा पहिला संस्कार अंत्येष्टी नावाचा,
तिसऱ्यापर्यंत म्हणजे राक्षस आवडण्यापर्यंत पहिला टप्पा आहे तो प्रेत संस्कार म्हणते. 13व्यापर्यंत जेवढे जेवढे संस्कार होते, तिसरा अंत्येष्टी दशक्रिया विधी, आणखी 13वा कुठपर्यंत 13व्यापर्यंत. 13व्यापर्यंत जेवढे जेवढे संस्कार होते, मी 2 संस्कार कुठले सांगतोय गरुड पुराणातले 2 संस्कार हे 13व्यापर्यंत जे पहिले संस्कार आहेत याला प्रेत संस्कार म्हणायचं. काय म्हणायचं? प्रेत संस्कार. आणि 13व्या नंतर होणाऱ्या संस्काराला आजचा जो विधी आहे हा पितृ संस्कारापैकी विधी आहे. विठाला विठाला हो. संस्कार 2 सांगितले. पहिला प्रेत संस्कार 13व्यापर्यंत आणि 13व्याच्या नंतर मासिक भोजनापासून वर्ष श्राद्धापर्यंत होणाऱ्या प्रत्येक विधीला पितृ संस्कार असं संबोधल्या जातं. विठाला विठाला 2 संस्कार सांगितले. 2 कर्म आहेत जीवनात शास्त्राने सांगितलेले. कर्म कोणतं आहे हो? मृत्यूच्या अगोदरचं एक कर्म आहे. जसे मी संस्कार सांगितले मृत्यूच्या अगोदरचे, तसे मृत्यूच्या अगोदरच्या कर्माला आतुरकालिक कर्म म्हटल्या जातं. काय म्हटल्या जातं? आतुरकालिक कर्म. आणि मृत्यूच्या नंतरच्या कर्माला आर्द्वदेही कर्म म्हटल्या जातं. विठाला विठाला सज्जन हो, थोडं हे माझं सांगणं डोक्यावरून जाईन तुमच्या, कारण हे गरजेचं आहे. कारण ज्या निमित्ताने वर्ष श्राद्ध आहे ते वर्ष श्राद्ध का करायचंय, कशा करता करायचंय, त्याची कर्म काय आहेत हे माझे अगदी जीवाचे परममित्र होते दाजी. त्याच्यामुळं आज हा पूर्ण विधी मी तुम्हाला सांगणार आहे. विठाला विठाला संस्कार सांगितले, कर्म सांगतो. आतुरकालिक कर्म म्हणजे मृत्यूच्या अगोदर जे करून घ्यायचंय. बघा पूर्वीच्या काळी एखाद्याचा मृत्यू जवळ आला तर एखाद्या अतिथीला त्याच्या हाताने दान द्या म्हणायचे. एखाद्या जंगम असेल, गोसावी असेल, त्याला त्याच्या हाताने दान द्यायला लावायचे. ते कर्म म्हणजे आतुरकालिक कर्म. किंवा मृत्यूच्या अगोदर जिवंत असताना आपल्या श्रीगुरूच्या चरणाचं तीर्थ आणायला लावायचे, त्या व्यक्तीला पाजायचे. आपल्या भगवान परमात्म्याच्या चरणाचं तीर्थ आणायचे, त्याला पाजायचे. हे होणारे कर्म म्हणजे आतुरकालिक कर्म. मृत्यूच्या अगोदर येणाऱ्या कर्माला आतुरकालिक कर्म. आणि या सर्वात श्रेष्ठ एक कर्म आहे सांगतो. विठाला अंतकाळी ज्याच्या नामाने सर्वश्रेष्ठ आतुरकालिक कर्मातलं सर्वश्रेष्ठ कर्म म्हणजे अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका मन सुखा पार नाही. कारण जगद्गुरु तुकोबराय सांगतात, जीवनात अंत काळाला मुखाला नाव येणं फार महत्वाचं आहे. नाहीतर आयुष्यभर परमार्थ केला आणि नाही उपयोग माय बापू. विठला 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 आतुरकालिक कर्म सांगितलं तुम्हाला. आर्द्वदेही कर्म म्हणजे देह ठेवल्यापासून वर्ष श्राद्धापर्यंत जे जे कर्म केल्या जातं त्या आर्द्वदेही कर्मात 3 टप्पे सांगितल्यात. तिसऱ्यापर्यंतचा 1 टप्पा, 13व्यापर्यंतचा 2रा टप्पा आणि 13व्या नंतर वर्ष श्राद्धापर्यंतचा 3रा टप्पा. या 3ही टप्प्यात होणाऱ्या कर्माला आर्द्वदेही कर्म म्हणतात. विठला विठला आणि माय
मायबाप हो म्हणून या जगतात आल्यानंतर ज्या दिवशी अगोदर सावध व्हायचे का नंतर व्हायचे व देह ठेवल्यावर सावध होऊन उपयोग होईल का? कारण जोपर्यंत जोवरी सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपुले सोहित पाय सोहित मरणाआधी सावध व्हावे हो मरणाआधी सावध व्हावे मरणाआधी सावध व्हावे मरणाआधी सावध व्हावे मरणाआधी सावध व्हावे आपुले सोहित साधूने घ्यावे आपुले सोहित साधूने घ्यावे आपुले सोहित साधूने घ्यावे आपुले सोहित साधूने घ्यावे हो जन्म घालू नये वाया हो जन्म घालू नये वाया आपुले सोहित साधूने पाहे आपुले सोहित साधूने पाहे सोहित साधूने पाहे आपले सोहित साधूने पाहे जन्म घालू नये वाया जन्म घालू नये वाया मरणाआधी सावध व्हावे मरण सोयीत करणी पाये आपुले सोयीत साधूने घ्यावे आपुले सोहित साधूने घ्यावे मरणाआधी सावध व्हावे आपले सोहित साधूने घ्यावे साधूने घ्यावे आपले सोहित साधूने पाहे कुठपर्यंत शहीद करायचे हो मरणाआधी सावध व्हावे मरणाच्या अगोदर मायबापू सावध व्हायचे पुन्हा सावध होऊन उपयोग नाही कारण ज्या दिवशी भल्या भल्यांना बघा देवाच्या बापाला इंद्र गेल्या गेल्या खुर्ची बसायला द्यायचे इंद्र आपल्या गावातला इंद्रिया नाही कोण हा इंद्र द्यायचे बसायला खुर्ची कोण राजा दशरथ आणि राजा दशरथाला सुद्धा एक दिवस देवाचा बाप असताना जाऊ श्रीमंत माणूस कोण असेल दोन नंबरचा बरं का एक नाही म्हणणार मी एक कुबेरच म्हणणार कारण ज्यांनी त्याला दिलंय तोच जगात श्रीमंत एक नंबरचा कुबेर आणि दोन नंबरचा कोण रावण रावण किती जणांचं नाव आहे हो रावण ह्याच्यात का रावण वाईट होता काय नाही रावणाला फक्त आई आणि बहीण याच्यातला फरक जगात कळला नाही म्हणून वाईट आहे माय बापू म्हणून जीवनात माता आणि भगिनी हे कळणं गरजेचं आहे कारण बघा जगात सीता मैयापेक्षा सुंदर पत्नी होती सीता मैयापेक्षाही सुंदर पत्नी माझ्या रावणाची मंडोदरी होती आणि जर दागिन्याला गेली दागिन्याच्या जवळ गेलं तर दागिन्याला वाटायचं मला आज मंडोदरीने परिधान करावं का सोन्याला गंध येत होता विचार करा इतकी पतिव्रता होती तुका म्हणे पतिव्रता किती देवावरी सत्ता किती देवावरी सत्ता किती देवावरी सत्ता तुका
तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. एवढं सामर्थ्य असणारी मंडोदरी आल्या आल्या सांगितलं होतं लय वानराचा लवाज मालाय मालक ऐका, पण ऐकलं नाही का. एक नाक त्या नाकाची होती. तिने सांगितलं दादा मला एक वहिनी आण. हो, आणि ह्यो वहिनी आणायला गेला ना अख्ख्या आयुष्याचा बट्ट्या बोल झाला. विठाला बहिणीचं ऐकावं बरं का, पण ठराविकच ऐकावं. बहिणीने सुद्धा भावाच्या प्रपंचात किती डोकं घालावं बघा. बहिणीने भावाच्या प्रपंचात आती डोकं घातलं. एवढा सुंदर जगावर राज करणारा 33 कोटी देवतेला बंदखानी ठेवणारा भाऊ एक दिवस संपावं लागलं. कुणामुळं? बहिणीचा सल्ला ऐकला म्हणून. विठाला म्हणून सल्ला देताना सुद्धा बहिणीने भावाच्या प्रपंचात फार विचारपूर्वक द्यायचे बरं का. जरी ज्येष्ठ असली तरी सुद्धा आणि कनिष्ठ असली तरी सुद्धा. विठाला एवढा मोठा रावण, त्यांचा एक पोरगा असा होता जो इंद्र राजा दशरथाला बसायला स्वतःच सिंहासन द्यायचा, त्या इंद्राला 17 वेळा बांधून आणलेला बापाच्या समोर, म्हणून त्याचं नाव इंद्रजित पडलंय. बरोबर आहे. इंद्राला 17 वेळा बांधून आणणारा पोरगा इंद्रजित. 6 महिने झोपून पुन्हा भक्ताचं पालन करणारा कुंभकर्ण. साधा नव्हता मायबाप हा कुंभकर्ण. बिभीषणासारखा रामभक्त भाऊ. विचार करा, मंडोदरी सारखी पत्नी. आणि किती पत्न्या होत्या रावणाला? 80,000 पत्न्या होत्या. 1,00,000 मुलं होती, 1,25,00,000 नातू होत. एकटाच झेडपी सांभाळू शकत होता. पण विचार करा, एकट्याच्याच घराला ही मोदीचं गहू तांदूळ पुरलं नसतं. पुरलं असतं का सांगा. विठ्ठला विठ्ठला. कारण हे आता 80 करोड लोकांना आहेत, पण ते एकट्या रावणाच्या प्रपंचात पुरलं नसतं. एवढा मोठा. आणि 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची होती. किती? 7 कोटी म्हणजे 7 कोटी घरं. सोनियाची पुरी. कशाची पुरी होती रावणाची? सोन्याची. विचार करा, एवढा मोठा रावण असणारा एका वाड्याला 22.5 क्विंटल चौकटीला सोनं होतं. किती? एका वाड्याला चौकटीला फक्त. मग अख्ख्या वाड्याचं गणित पुन्हा काढायचं घरी गेल्यावर. विठाला विठाला. एवढा श्रीमंत रावण, पण दिवसा दुपारा उचलला. का उचलला? इतके तुका म्हणे ज्याची संपदा सांगाती कवडी गेली नाही, सांगाती कवडी गेली नाही, सांगाती कवडी गेली नाही, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगाती कवडी गेली नाही, सांगाती कवडी गेली नाही, तुका म्हणे ज्याची संपदा एवढ्या मोठ्या रावणाला जावं लागतंय, देवाला जावं लागतंय. मग तुम्हाला मला ठेवत्याल का? ज्या वेळेला झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष्यला ठाव, आणि मग ज्या वेळेला ही अवस्था होती त्या वेळेला काय म्हणते तो पाटील ह्याला? काढा काढा म्हणती आता भूमी भार, काढा काढा म्हणती आता भूमी झाला भार, ओ काळा काळा म्हणती आता झाला भूमी भार, काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार, याचा करती विचार, काढा काढा म्हणती आता भूमी भार, काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार, जगाला गोटायचा करती विचार, काळा काळा म्हणती आता काढा काढा म्हणती आता झाला भूमी
अवस्था होती ना, झाला प्रेतरूप शरीराचा भाव, त्यावेळेला आपलेच सगळे सोयरे काय म्हणतात, काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार, आपलेच म्हणतात आता जाऊ द्या. आणि मग काय होतं, येईल अंतकाळ, येईल अंतकाळे, प्राण प्रयाणाच्या वेळी, प्राण याच्या वेळी, मगर हातीला निराळी, हो रानापोर गळू येईल अंतकाळे, प्राण प्राणायाच्या वेळी, राहतील निराळे, रानापोर कारण जोपर्यंत यात तो आहे, कोण हो, राम, बरोबर आहे. आणि बघा त्या वेळेला भेटायला येणारी प्रत्येक लोक म्हणतात काय राम राहिला नाही का हो? कारण राम जाण्याच्या तयारीला लागलेला असतो आणि निश्चित ठराविक काळात याच्यातला राम तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम, का भ्रांताशी कामू, बरोबर आहे. म्हणजे तुमच्यात माझ्यात देव आहे का नाही आहे, पण शंका आहे हो प्रत्येकाला, शंका आहे माय बापू, प्रत्येकात देव आहे पण शंका आहे प्रत्येकाच्या डोक्यात. कारण शेवाळ फक्त काढणारा जीवनात भेटत नाही. बघा पाणी आहे पण ते शेवाळ काढणार जीवनात ज्या दिवशी भेटतो ना पाण्यावरचा, त्या शेवाळाच्या खाली पाणी असतं, हे नक्की लक्षात असू द्या. विठ्ठला विठ्ठला म्हणून आपली ज्या वेळेला नेतेत मशानीने होनी भडाग्नी देवोनी, येती परतोनी माघारी, काय करते, भडाग्नी देते तुम्हाला मला आणि परत येऊन पुन्हा आपल्या आपल्या प्रपंचाला लागते. विठाला आणि जोपर्यंत भड अग्नी देणं पहिलं कार्य आहे संस्कारातलं, जे तुम्हाला मी प्रेत संस्कार सांगितले त्या प्रेत संस्कारातलं भड अग्नी देणं, दुधाला दूध मिळवणं, रक्षा सावडणे, दुसरं कार्य हे प्रेत संस्कारातलंच आहे. दहावा करणं प्रेत संस्कारातलंच कार्य आहे, 13वा करणं प्रेत संस्कारातलंच कार्य आहे. 14वा सुद्धा असतो बरं का, कुणाचा असतो 14वा, ज्याची 2-2 झाल्यात त्याचा असतो का 14वा? नाना ज्याची 2 झाल्यात त्याचा 14वा असतो का? विठ्ठला विठ्ठला आई बापू, ब्रह्मचार्याचा 13वा करायचा नसतो, ज्याचा विवाह नावाचा संस्कार झालेला नाही त्याचा 14वा करायचा असतो. विठ्ठला विठ्ठला. आणि मग ज्या वेळेला या क्रिया घडतात, प्रेत संस्कार, रक्षा सावडणं, रक्षा विसर्जन करणं, दशक्रिया विधी करणं, 13वा करणं, आणि 13वा केल्यानंतर बघा मी मगा संस्कार 2 सांगितले, कर्म 2 सांगितले. प्रेत संस्कार, पितृसंस्कार हे आजचं कार्य पितृसंस्काराचं आहे. कर्म 2 सांगितले, आतुरकालिक कर्म, जीव जाण्याच्या अगोदरच्या कर्माला आतुरकालिक कर्म, आर्धवदेहिक कर्म, जीव गेल्यानंतर जे जे प्रेत संस्कार असतील, पितृसंस्कार, या पूर्ण कार्याला आर्धवदेहिक कर्म, मार्ग राहिले 2. मग 13वा झाला की 13वा झाला का हा जीव प्रवासाला लागतो मायबाप. आणि प्रवासाला लागल्यानंतर सौरीपूर, क्रोंचपूर, क्रोरपूर, विचित्र भवन, नगेंद्र भवन असं मुक्काम करत करत हा जीव निघालेला असतो मायबाप. या जीवाला वैतरणी नावाची नदी एक लागते आणि या नदीपर्यंत पोचायला 48 दिवस लागते. किती? 48 दिवस. वैतरणी तुम्ही म्हणसाल ठाणे जिल्ह्यातली वैतरणी, ही नाही, यमपुरीची वैतरणी.
आणि वैतरणी नदीपर्यंत पोचायला 48 दिवस. 13 आणि 48 किती झाले हो? 61व्या दिवशी हा जीव वैतरणीच्या तीरावर पोचतो. आणि जीवनात गायी दान का द्यायची कारण सांगतो. कारण त्या वैतरणी नावाच्या नदीच्या तीरावर गायी असते, गोमाता. नरकपू गंध याने भरलेली ती नदी आहे. आणि त्या नदीतून पार करायला तुम्हाला मला 39 दिवसाचा प्रवास आहे. आणि 39 त्या दुर्गंधीयुक्त नरकातून जायचंय. जर आयुष्यात गोदान केलेलं असेल, म्हणून ब्राह्मण काका जुनी जाणती लोक सांगतात गायी दान करा. जर्शी नाही हा. विठ्ठला 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 नाही तर आमच्या गुरु मामाला बरीच दान करतात जर्शी. विठ्ठला विठ्ठला जर गायी जीवनात दान केलेली असेल तर ती गोमाता तुम्हाला मला पाठीवर घेऊन ती वैतरणी नदी पार करते. आणि हे पूर्ण भवन पार करत करत हा जीव म्हणजे जीव नेमका कशाला म्हणलंय? पंचप्राण आणि 12 तत्व अशी टोटल 17 तत्व. या 17 तत्वाचा जीव प्रवासाला लागलेला असतो 13व्या दिवशी. प्राण व्यान अपान सुदान समान हे पंचप्राण आहेत. आता हे सगळं सांगायचं म्हणलं ह्याला 10व्याचं 12व्याचं 13वीचं कीर्तन पाहिजे. विठ्ठला विठ्ठला हो. पंचप्राण आणि 12 तत्व अशी 17 तत्व प्रवासाला लागतात. आणि 17 तत्व हे नगेंद्र भवन, विचित्र भवन, क्रोंजपूर, क्रोरपूर असं पार करीत करीत चित्रगुप्त नगरीच्या जवळ जातात. आणि चित्रगुप्त नगरीत ज्या वेळेला जातात त्यावेळेला चित्रगुप्त ह्यांची फाईल काढतो. कारण आयुष्यभर आपण काय काय केलंय ह्याची फाईल कोणाच्या जवळ असते? चित्रगुप्ताच्या जवळ. आणि चित्रगुप्त ती फाईल एक मुक्काम तिथं केला जातो. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी या 17 तत्वरूपी जीवाला कुणाच्या समोर नेल्या जातं? धर्मराजाच्या म्हणजे यमराजाच्या. आणि धर्मराजाच्या बोलू नका विठ्ठला 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 यमराजाच्या समोर नेऊन त्या ठिकाणी एक बलदंड असा त्या गेटवर एक व्यक्ती असतो. आणि मग हा धर्मध्वज नावाचा सेवक असतो यमराजाचा. आणि या धर्मध्वजाला तो फक्त चित्रगुप्ताने आपली काय काय माहिती दिली बघतो. आणि कुठल्या दरवाजातनं यमराजाच्या आत सोडायचं म्हणजे धर्मराजाच्या, तो धर्मदोष ठरवतो. आणि आत नेल्या जातं. आणि आत नेल्यानंतरही 5 साक्षीदार असतात. बघा, जीवनात केलेलं पाप सांगायला तिथं यमाच्या समोर 5 साक्षीदार असतात. कोण कोण असतात? पहिला सूर्य आहे. कारण कितीही आपण बंद खोलीत एखादी चुकीची कृत्य केलं, सूर्य पाहतो. रात्री जाऊन एखाद्याची गंज फुकून दिली, चंद्र पाहतो का? सूर्य आणि चंद्र 2 साक्षीदार झाले. तिसरं काहीही होणार कृत्य या मृत्यू लोकातलं पृथ्वीवर होत, 3 साक्षीदार. 4था साक्षीदार प्रत्येक कार्याला अगोदर येणारा गुंडा महाराज गणपती बाप्पा असते. 4था साक्षीदार गणपती आहे. आणि 5वा साक्षीदार तैसा हृदयामध्ये मी रामो, हातला 5वा साक्षीदार. याला तुकोबराय म्हणतात धर्माची तू मूर्ती. पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती,
कुणाला माहित आहे? ह्या आतल्याला माहित आहे. हे 5 साक्षीदार यमराजाच्या समोर, आणि यमाचं असं उंच सिंहासन असतं सुप्रीम कोर्टाच्या जज सारखं. तिकडे 10 वकील कोर्ट असतात, तिकडे 10 कोर्ट असतात. यमाला इतका वेळ नाही आपल्यासारख्या लुंग्या चुंग्याची चौकशी करायला. यम भल्या भल्याची चांगल्याची चौकशी करतो. आपल्यासारख्याला म्हणतो ए बाजूच्या कोर्टाने बघा रे ह्यांचा निर्णय काय. आणि त्या 10 बेंच मधली बहुमताची बेंच झाली की मग ठरतं ह्यांना कुणीकडे लावायचं आता. आणि मग ह्यांना कुणीकडे लावायचं हे ज्या वेळेला विचारल्या जातं त्यावेळेला यमराजा विचारतो. बघा, फाशी जरी झाली तरी शेवटची इच्छा विचारतात का? फाशी झाली तरी शेवटची इच्छा. तसं यमराजा या 17 तत्वरूपी जीवाला विचारतो, बाबा तुझी शेवटची इच्छा काय? आणि ही शेवटची इच्छा अभंगाच्या पहिल्या 4 काळाचा सोसावा वळसा. बघा जीव काय म्हणतो ज्या वेळेला भगवान परमात्म्याचा धावा करतो जीव यमराजाच्या दरबारात. यम विचारतो, बाबा रे शेवटची इच्छा काय आहे तुझी सांग. मग पंढरीश परमात्म्याचा धावा करतो हा तत्वरूपी जीव आणि म्हणतो, देवा अरे या काळाच्या वळशाचा कंटाळा आला रे मला, बास. कारण आता किती अनंत जन्म झाले रे माझे, किती वेळा जन्माला आलो, किती वेळा जन्मा यावे, किती भावे भजितो, किती भावे भजितो, किती भावे भजितो, किती वेळा जन्मा यावे, किती भावे भजितो, किती भावे भजितो, किती भावे भजितो. मनमोनी जीव भ्याला गेला विठुती, शरण गेला विठुती, शरण गेला विठुती. विठ्ठला विठ्ठला या काळाच्या वळशाला मी कंटाळलो, या चक्राला मी कंटाळलो देवा, आणि याच्यातून मला बाहेर काढ. हा दावा कोण करतो? जीव करतो. जीवाच्या रूपाने माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी हा दावा पंढरीश परमात्म्याच्या समोर मांडलेला आहे. विठ्ठला विठ्ठला मायबाप हो, आज हा जीव या ठिकाणी असतो बर का.
जो गेलेला तत्वरूपी जीव याला वायू रूपाने आज धर्मराजा या ठिकाणी पाठवतो, वायू देवतेला बोलवतो आणि घराच्या डाव्या बाजूला हा जीव आज बसलेला असतो मायबाप. मग या ठिकाणी याची मी परवा बोललो सुनील महाराजांना, काही ठिकाणी पाडवेद आहे. कथा कल्पतरू नावाच्या ग्रंथात टायमिंग सांगितलेलं आहे हा जीव येण्याचं. सकाळी 10:17 हा तत्वरूपी जीव या ठिकाणी येतो आणि 12:35 हा जीव या ठिकाणी असतो आणि पुन्हा नेमकं हा जीव या ठिकाणाहून वायू रूपाने परत जातो. विठ्ठला विठ्ठला. हो, मग तुम्ही म्हणाल आपण हे वर्ष श्राद्ध का करायचंय? कारण जसं पित्याचं ऋण आपल्यावर आहे तसं पुत्राचं कन्येचं त्या ऋणाची उतराई करणं हे आद्य कर्तव्य. कारण हे कार्य आजचं श्रद्धेने करायचंय बरं का. कितीही शोक असला तुम्हाला मला तरी हे पितृतर्पणाचं कार्य अत्यंत श्रद्धायुक्त अंतकरणाने जे केलं जातं त्यालाच वर्ष श्राद्ध म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. आणि मग तुम्ही म्हणाल महाराज काकाला आणलं होतं, सगळी पूजा अर्चा केली होती, मग एवढं करून हे एवढा मोठा लवाजमा कशा करता करायचा हेही सांगतो. कारण जीवनात कितीही पंडित असेल, कितीही हुशार वाद्य कामवाला असेल, त्याचा एक तरी बोल वाजवताना चुकतो. तसं किती जरी मंत्र पठण करणारा असेल तरी त्या काकांचा एक तरी मंत्र चुकतो. विठ्ठला विठ्ठला. म्हणून चुकलेल्या मंत्राला दुरुस्त करण्याकरता भगवत चिंतन करायचं. विठ्ठला रामकृष्ण नामे सर्व दोष हरण, रामकृष्ण नामे सर्व दोष हरण, हरिमुखे मना, हरिमुखे कशा करता हे कार्य करायचो? रामकृष्ण नामे सर्व दोषाहरण, रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण. पूर्ण दोषाचं हरण करण्याकरता नामचिंतन किंवा आरंभी आवडे आदरे आले नाम तेने सकळ सिद्धी जगी, याच्या करता नामचिंतन करायचं. घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळते पापाचे. वाल्या तोळी महाहत्यारी, वाल्या तोळी महाहत्यारी, महापापी
धारे घेताना विठोबाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळते पापाचे पर्वत जळते विठ्ठला विठ्ठला हो बघा सगळ्यांची क्षमा मागून बोलतो कारण आपण लोणचं किती खातो हा त्यामुळं लोणचं त्या हिशोबात असू द्या तुम्ही जर जास्त आंबट मला चारलं तर माझा आवाज बसेल विठ्ठला कशा करता करायचं नामचिंतन भगवत चिंतन कारण दोषाचं हरण करण्याकरता पूर्ण हा विधी जरी तुम्ही आम्ही केला तरी दोष राहू नयेत म्हणून भगवत चिंतन करायचंय विठ्ठला आणि या विठ्ठला 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 हो काय भानगड बर लईच वाजतंय आज का वाजवायचा विचार आहे त्याला विठ्ठला 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 कारण काय होतं हे तुम्ही सगळ्यांनी वाजवलं की आमचं वाजायला वेळ लागेल त्यामुळं वाजून देऊ नका काळजी घ्या विठ्ठला विठ्ठला असो कारण हा जीव आज या ठिकाणी येतो आणि आल्यानंतर या जीवाला विधीपूर्वक सगळ्या गोष्टी करायच्यात कारण तो जीव आयुष्यभर केलेलं पुण्य आणि आजच्या दिवशी अन्नदान गोदान सुवर्णदान वस्त्रदान जे आपल्याला होईल ते आज दान त्या जीवाच्या नावाने द्यायचे आणि ते दिलेलं पुण्य बघा शास्त्रात दानशूर म्हणलं तर कुणाचं नाव घेतलं जातं कर्ण बरोबर आहे पण ह्या कर्णाला सुद्धा भोजन यम दरबारात मिळत नव्हतं कारण आपण मासिकाला भोजन देतो का नाही बरोबर आहे आणि यम दरबारात कर्णाला भोजन मिळेना कर्णाने देवाचा धावा केला आणि म्हणले देवा अरे काय हा न्याय तुझा अरे मग यमाला विचारलं यमदूताला म्हणले मला का भोजन देत नाही म्हणले दान केलेलं नाही दान धर्म नाही शेवटी जन्म वाया गेला दान धर्म नाही गेला शेवटी जन्म वाया गेला झाले पापाचे पर्वत झाले पापाचे पर्वत झाले पापाचे पर्वत झाले पापाचे पर्वत हो देह जन्मला हो देह जन्मला व्यर्थ देह जन्मला व्यर्थ हो देह जन्मला व्यर्थ कारण कर्णाने विचारलं अरे बाबा मृत्यू लोकात जा दान म्हणल्यानंतर पहिलं नाव कोणाचं येईल कर्णाचं आणि तुम्ही म्हणता अरे जगात ज्यांनी कांचन दान केलं नसेल एवढं कांचन दान मी केलंय म्हणले कांचन दान केलं तू अन्नदान नाही केलं म्हणले बाळा आणि अन्नदान तुझ्या जीवनात तू केलं नाही कर्ण काय करायचा धृतराष्ट्राचं म्हणजे धर्मराजाचं घर दाखवायचा बोट दाखवायचा आता बघा इथं बऱ्याच वेळा काय करतात शेलगावात दापाच वारकरी आलं का नाही नागा गुरुवाचं घर तिकडे म्हणतात असं बिचाऱ्याला पुण्य लाभते पण तसं हा कर्ण काय करायचा बोट दाखवायचा कोणाचं धर्मराजाचं बोट दाखवायचा आणि मग त्या वेळेला देवाने सांगितलं कर्णा तू ही बोट फक्त चूक म्हणले याच्यातून तुला अन्न मिळेल का या बोटातून तुला अन्न मिळेल मायबाप हो म्हणून आजच्या दिवशी अन्नदान वस्त्रदान सुवर्णदान गोदान जे घडल योग्य आहे ते करायचंय विठ्ठला विठ्ठला आणि मग आज दुपारपर्यंत हा जीव या ठिकाणी थांबतो आणि थांबल्यानंतर वायू तत्वाने पुन्हा परत जातो आणि परत गेल्यानंतर मायबाप हो त्या ठिकाणी आपले पूर्वज असतात पूर्वज कारण पितृलोक नावाचा एक लोक आहे
आणि मग हा धर्मराजा काय करतो, या 17 तत्वाचे 3 अंश करतो. एक पितृलोकाला देऊन टाकतो, म्हणजे जे आपले पूर्वज आहेत, म्हणून आपल्या सगळ्या पूर्वजाला आपण एकच नैवेद्य दाखवतो का, ते एकरूप झालेले असतात, म्हणून एकच नैवेद्य पूर्वजांकरता. आणि मग तो एक भाग करतो, एक देवाने स्वतः दिलेला आहे, देव स्वतःला घेऊन टाकतो, आणि एक भाग भोगण्याकरता पाठवला जातो, तो पुन्हा कधीही परत येत नाही. विठ्ठला विठ्ठला. आणि मग अशा पद्धतीने मायबाप हो, तुम्हाला मला जीवनात आज ज्या निमित्ताने हे कार्य, त्या कार्याच्या निमित्ताने जगद्गुरु तुकोबराय सांगतात, बाबा रे, या काळाच्या कालचक्राचा मला कंटाळा आला, कंटाळलो मी या काळाला. का? अरे पुन्हा जन्म घ्यायचा, पुन्हा मरायचं, पुन्हा जन्म घ्यायचा, हे नको रे देवा, म्हणून तुला मी शरण आलो अभंगाचं दुसरं. लक्ष 84 लक्ष 84 कारण एक गाळात फसला तर त्याला माहित असतं मी फसलोय बरं का, पण तो बाहेर पडायला जातो, पण दुसरा कमरा इतका जातो त्याच्या बरोबर. विठाला विठाला. लक्ष 84 करा सोडवन, कारण त्यालाच का शरण जायचंय, कारण हे सगळं जे चालतंय ना, वृक्षाची पान हाले ज्याचे सत्ता, राहिली हंता मग कोठे, किंवा तुमची लाखो संपत्ती असू द्या, मग येथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईच ठाई, पुढे संचित जाईल ग्वाई. बघा, कारण तुमचं माझं सगळं सोडून उचलून नेणारा, आज्ञा देणारा तोय हो, म्हणून त्याला शरण जायचंय. विठाला विठाला. कारण हे सगळं चालतंय त्याच्या हितावर. चाले हे शरीर कोणाची आसते, चाले हे शरीर कोणाची आसते, चाले शरीर कोणाची
या सत्तेवर चालतंय. चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलावित हारी विना, देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण. कारण जगतातलं प्रत्येक कार्य करणारा तोय, म्हणून त्याला शरण जायचंय. विठ्ठला विठ्ठला. कारण हे असं आहे बघा, बैलांनी कधी भजन केलंय का? बैलांनी बैल भजनच करीत नसतात बर का. कारण बैल कधीही भजन करत नाही. माकडांनी भजन केलंय का कधी? बघा एकदा काय झालं गुंडा महाराज, एक आकाशवाणी झाली. माकड आणि माकडीन होती कुठं? विहिरीच्या काठाला, तळ्याच्या काठाला म्हणा. आणि ही माकड माकडीन आकाशवाणी ऐकली, अरे या विहिरीत जर कोण पोहलं तर माकडाचा मानव होतोय म्हणले. मग माकडणीला विचारायला लागलं, कोण कोण विचारायला लागलं? माकडणीला. माकड. हा. आणि मग ते म्हणला, होय ग, टाकायची का विहिरीत उडी? बोल नका, बोल नका. ती म्हणली, बघा बाया जरा विचार करा, बोलू नका. आपण असतानीच माकड म्हणली, पण माकडाचा मानव नक्की व्हावा म्हणले. आकाशवाणी आहे, काय हरकत नाही म्हणले, उडी टाकू. आणि दोघांनी भगवत चिंतन करून त्या विहिरीत उडी टाकली. आणि विडी टाकल्याबरोबर सुंदर अशी गोंडस एक स्त्री आणि एक पुरुष बाहेर आले. कुणाची? माकडाची. आणि दोघही बाहेर आल्याबरोबर आता सुंदर पुरुषत्व प्राप्त झालंय का नाही? बरोबर आहे. तिलाही सुंदर स्त्रीत्व प्राप्त झालंय का नाही? पण ह्या माकडाला आशा जास्त होती. असताना कोण होत? ती माकड होत. हा. ते म्हणलं असं केलं तर ग आज एवढ्या एका उडीवर इतका देखना झालोय, आणि दुसरी उडी टाकल्यावर आता त्याला माहित नव्हतं पुढं काय घडणार आहे. दुसरी उडी राम टाकली आणि पुन्हा माकड होऊन वर आलं. माकडाचं माकडच झालं दुसऱ्या उडीला. आणि माकडीन सुंदर अशी स्त्री झाली ती माय बापू. आणि पुन्हा तिच्या हाताला धरून असं पळायला लागलं. आता ती ओळख देईल का? ती स्त्री म्हणजे आयुष्य तुमचं माझं माय बापू. आणि ह्या देहरूपी माकड त्याच्या हाताला धरून जर पळाला तर ती सुंदर स्त्री रूपी आयुष्य ती कधी तुम्हाला मला सोडून देऊन एखाद्या सुंदर राजकुमाराबरोबर जाईल हे सांगता येत नाही. विठ्ठला विठ्ठला. म्हणून तुम्ही मी मला नरदेह निदान लागले, नरदेह निदान लागले हाते, उत्तम सार देवाची होईल मन तिथे होती, देवाची होईल मन तिथे होती, तरी का चित्त न धरावे, तरी का कारण हात भगवंताने दिलेला देह आहे माय बापू, ही कधी संपून जाणार आहे तुम्हाला मला कळणार नाही. याच्या करता नरदेह निदान लागले हाती, नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईन मन तिथे होती. कारण या मनुष्य जीवाला आल्यानंतर देव सुद्धा होता येत, हा संताचा सिद्धांत आहे. विठ्ठला विठ्ठला. एक उदाहरण देतो 5 मिनिटात. लक्ष 84चा फेरा
कारण हा फेरा सोडवायचा असेल तुम्हाला मला तर देवाला कळलं पाहिजे बरं का. कारण शरणागती देवाच्या समोर का पत्करली हो? कारण देवाला फेऱ्याचा किती त्रास आहे हा कळायला पाहिजे, म्हणून शरणागती भगवंताच्या जवळ आहे. बघा एक वेळ रामायणातला दृष्टांत आहे, 5 मिनिटात सांगतो धावते वगैरे. ज्या वेळेला प्रभू रामचंद्र, सीतामय्या आणि लक्ष्मण तिघेही निघाले आणि गंगेच्या तीरावर आले आणि त्या ठिकाणी केवट नावाचा एक नावाडी होता आणि हा केवट नावाचा नावाडी विचारलं प्रभूनी, ए केवटा आम्हाला पड्याल सोड. म्हणले नाही, मी मातृभक्त आहे, मी पड्याल सोडणार नाही, माझ्या आईला विचारून यावं लागेल. आणि आईला विचारायला गेले, म्हणले जा लवकर आईला विचारून या जा. आई म्हणली त्याला नको नेऊ. ऐकलं की आईचं त्याने आल्याबरोबर म्हणला प्रभू मी तुम्हाला सोडत नाही. का? म्हणले आईने सांगितलंय मी मातृभक्त आहे, माझ्या आईला बोलवतो. थांबा म्हणा, थांबा जरा थोडं, थांबा अण्णा. थांबा जरा 10 मिनिटं थांबा. विठ्ठला विठ्ठला हो मी मातृभक्त आहे, आईला बोलवा म्हणले. आई आली केवटाची आणि म्हणले प्रभू म्हणले का मला नाव्यात बसवत नाही? एका आईने वनवासाला पाठवलं, तू तिची मावस बहीण आहे काय? म्हणले कुणाची? कैकईची. लक्ष्मण म्हणला बरं का असं प्रभू कधीच म्हणणार नाहीत विठ्ठला विठ्ठला. म्हणला ही कैकईची बहीण दिसती, आता तिने वनवासाला पाठवलं आणि ही म्हणते नावात बसवीत नाही. का बसवत नाही म्हणले? म्हणले देवा तुमचा पाय लागला तर दगडाची बाई झाली, आणि मग जर माझ्या गरीबाच्या नावाला पाय लागला समजा आणि जर त्या नावाची झाली त्याला माझ्या लेकराला पहिली एक आणि दुसरी कसं सांभाळायचं? बरं समजा सांभाळायची का व्हायना. तुमच्या राज्यात स्त्री भार्या प्रतिबंधक कायदा आहे म्हणले. एकच पत्नीचं राज्य आहे तुमचं आणि तुमच्या राज्यात 2 पत्नी चालतील का? नाही चालणार. बरोबर. तिसरं म्हणले जर यदा कदाचित तुमचं ऐकून केलीच तर ह्या नावाची बाय झाल्यावर गरीबाने पोट कशावर भरायचं? विठ्ठला विठ्ठला. मग म्हणले काय करावं लागेल? म्हणले देवा तुमच्या चरणाचं, संत चरण रज लागता, संताच्या चरणात इतकी ताकद आहे, देवाच्या किती असेल? अहो चान्स मारून घेतला माय लेकरांनी, देवाची सगळी यच्छैवत पूजा केली आणि पूजा केल्यावर केवट म्हणला देवा तसं काय नसतं, ती झाला असेल प्रारब्धाने. म्हणला मला बी माहित होतं पण मला तुमची सेवा करायची होती. बर आता बसवणार का नावात? आता लगेच बसा. बसवलं. राम लक्ष्मण सीताला 2-4 फेऱ्या झाल्या आणि फेऱ्या झाल्यावर प्रभू म्हणले केवटा नेतोय महागारी आणतोय, नेतोय महागारी आणतोय, पड्याल सोड ना तीरावर. म्हणले देवा काय फरक पडतोय? म्हणले थांबा ना जरा. कसं आहे म्हणले जीवनात आतापर्यंत मी देवच बघितला नाही आणि जर त्याला पाहिल्यावर दुसरं काय बघावला वाटेल का हो? विठ्ठला विठ्ठला. कारण राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपनिया, अशा अवस्थेतला तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. जर त्याला पाहिलं तर दुसरं काय पाहू वाटेल का? म्हणले देवा देखिला डोळा बैठला, देखिला डोळा हो देखिला डोळा बैसला, किंवा आता दृष्टी पुढे
ऐसा चतुर आहे. आणि मग प्रभूने ऐकलं, म्हणले ठीक आहे पाहून घे बाबा. पुन्हा 10-5 फेऱ्या झाल्यावर प्रभू म्हणले आता तरी सोड ना केवटा. म्हणला देवा आता विषय बरं का खरा. म्हणला 5-25 फेऱ्याला इतकं कटाळला. म्हणला देवा फक्त 5-25 फेऱ्या नावात तुम्हाला मारल्या तर इतकं कटाळला. आम्ही 84 लक्ष फेऱ्या मांडतोय देवा. 84 लक्ष योनी फिरता 84 लक्ष योनी फिरता 84 लक्ष योनी फिरता 84 लक्ष योनी फिरता. पुढं अवतट नरदेह आला हाता अवतट नरदेह आला हाता करियाचे समाधान वाचे गाई नारायण अवतट नरदेह आला हाता अवतट नरदेह आला हाता करियाचे समाधान वाचे गाई नारायण. देवा 84 लाख फेऱ्या आम्ही फिरतोय, आम्हाला कंटाळा आला नाही. आणि बघा ज्या वेळेला आपली व्यथा परमात्म्याला कळावीशी वाटत असेल तर परमात्म्याच्या ती निदर्शनाला आणून देता आली पाहिजे. त्याला म्हणायचं भक्त विठला विठला विठला. विठोबा रखुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई वाटा वाटा फुलं वाटा. विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई कुमार 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 कुमार. जय 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 जय. किती या काळाचा सुसावा वळसा लागला सरिसा पाठोपाठी. लक्ष 84ची करा सोडवन रिगाया शरण पांडुरंगा. उपजल्या पिंडा मरण सांगा ती मरती उपजती सवेची ते. लक्ष 84ची करा सोडवन रिगाया शरण पांडुरंगा. आणि शेवटी तुकोबराय सांगतात की बाबा रे तुका म्हणे माळ गुंतली रहाटी. आणि तुम्ही आम्ही कशात गुंतलोय? याच राहटात गुंतलेलोय माय बापू. आज जे माझे परममित्र असणारे आदरणीय दाजी माई बापू, कारण बघा जोपर्यंत आई प्रत्येकाच्या लक्षात राहते हो, पण पडद्याडचा बाप तुमच्या माझ्या लक्षात येत नाही. कारण आई जरी डोळ्यातला अश्रू असतील तरी बाप तुमचा माझा आधारवड आहे लक्षात असतो. आपुली कुरवंडी वाळवोनी आपुली कुरवंडी वाळवोनी आपुली कुरवंडी वाळवोनी हो बाप करी जोडी लेकुराची मोडी बाप करी जोडी लेकुराची मोडी आपुली कुरवंडी वाळवोनी आपुली कुरवंडी वाळवोनी आपुली कुरवंडी वाळवोनी. आपुली कुरवंडी वाळवोनी. आई फक्त डोळ्यातील अश्रू ढाळण्याचं काम करते हो. आई गंगा आहे, आई शरायू आहे, पण बाप सागर आहे हो माय बापू. ज्या वेळेला आपल्या लेकीला वाट लावायचंय त्या वेळेला अख्खं जग ढसढसा रडत असतं आणि मंडपाच्या एका बाजूला जाऊन रडणारा तू जगी आईचा बाप व्हावा जगी आईचा बाप व्हावा हो जगी आईचा बाप व्हावा जगी आईचा बाप व्हावा जगी आईचा बाप व्हावा जगी आईचा बाप व्हावा
वा वा बाप जीवनात मायबाप हो